राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र. अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची पूर्णपणे आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार. डीबीटीचं काम पूर्णपणे झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या की आज जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु आता ऑफिशियलपणे डेट जाहीर केली जाणार असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. म्हणजेच की रक्कम पूर्णपणे आता डीबीटी अंतर्गत रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा मोठी खुशखबर बघू शकता, या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. फक्त या 16 जिल्ह्यांमध्येच पूर्णपणे आता रक्कम विस्तारित होणार आहे. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालला. यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो, त्यामुळे फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओबद्दल संपूर्ण अपडेट जाणून घ्या. बघा मोठी खुशखबर बघू शकता, पीक विम्याची अखेर प्रतीक्षा संपली. बघू शकता राज्यभरातील पीक विमा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा, बघू शकता मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता 1 ते 1.5 तासात बघा शेतकरी मित्रांनो, येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम जमा केलीच जाणार आहे. बघा पीक विम्याची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं खुशखबर आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बघा बँकेची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार बघा यादी आपण सांगत आहोत. बघा यामध्ये बघा जर तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँक, बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर रकमेचा पूर्णपणे आता मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता ही गव्हर्नमेंटची बँक असेल, त्यामुळे आता तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार आहे. फक्त आता येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता पीक विम्याची रक्कम म्हणजेच की 26,000 रुपये हेक्टरी. बघा तुमचं क्षेत्र किती असो, तुम्हाला 26,000 रुपयाप्रमाणे हेक्टरी रक्कम पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. या संबंधीचं महत्त्वपूर्ण 16 जिल्ह्यांमध्ये रक्कम आजपासून जमा केली जाणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये उद्या किंवा परवा म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामध्ये संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, कारण की आता इथे 1 ते 1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट करणार आहे. त्यामुळे आता फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून जास्तीत जास्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. यामध्ये बघू शकता बँक ऑफ महाराष्ट्र. बघा बँकेचे खाते, कोणकोणत्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली आहे. बघा बँक ऑफ महाराष्ट्र. बघा यामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार आहे. यामध्ये पूर्णपणे आता रक्कम बघू शकता जमा केली जाणार आहे. त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं पोस्ट बँक असेल, बघा बँकेची यादी सुद्धा बघत आहोत व जिल्ह्यांची यादी सुद्धा बघत आहोत. पोस्ट बँक असेल त्याचप्रमाणे बघत चला शेतकरी मित्रांनो, तुमचं SBI असेल त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं इको बँक असेल, कोणतीही बँक असो, रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे. बघा यामध्ये बघा जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच की जर तुम्ही पात्र जिल्ह्यातील शेतकरी असाल तर रक्कमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. बघा यामध्ये बघू शकता, चला यामध्ये बघा जालना जिल्हा, त्याचप्रमाणे बघा भोकरदन तालुक्याची यादी सुद्धा बघत आहोत. बघा तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा. बघा शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा. भोकरदन तालुका असेल त्याचप्रमाणे जाफराबाद असेल, त्याचप्रमाणे बघा अंबड असेल. बघा तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल अपडेट आहे, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला 1 ते 1.5 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघत चला. बघा भोकरदन असेल, त्याचप्रमाणे बघा बदनापूर असेल,
त्याचप्रमाणे बघा घनसावंगी असेल, यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटप झाले असून तुमच्या बँक खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये रक्कम जमा केली जाणार. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की धाराशिव. बघा धाराशिवमध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यामध्ये बघा धाराशिवमधील कळंब, त्याचप्रमाणे बघा भूम, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो परांडा, त्याचप्रमाणे बघा वाशी, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो धाराशिव, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा. बघा बीडमध्ये आता रकमेचं पूर्णपणे आता जमा झालेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT अंतर्गत रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा त्यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा त्यामध्ये बघू शकता यामध्ये जिल्ह्याची व तालुक्याची अपडेटसुद्धा बघत आहोत. यामध्ये बघा गेवराई तालुका असेल, बघा अजून खूप सारे जिल्ह्यांची यादी व तालुक्यांची यादी आहे. गेवराई असेल, केज असेल, त्याचप्रमाणे बघा धारूर असेल, त्याचप्रमाणे बघा चला शेतकरी मित्रांनो अंबाजोगाई असेल, परळी असेल, त्याचप्रमाणे बघा शिरूर असेल, त्याचप्रमाणे बघा कासार असेल, वडवणी असेल, यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यामध्ये बघत चला आता अहिल्यानगर. बघा त्याचप्रमाणे बघा पाथर्डी असेल, शेगाव असेल, त्याचप्रमाणे बघा राहाता असेल, यामध्ये पूर्णपणे पीक विम्याची रक्कम हस्तांतरित झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की आता आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता पीक विम्याची रक्कम जमा झालेली असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटत राहूत अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.